नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हा तिसरा व्हिडिओ आहे या सिरीजमधला. आणि आज मी तुम्हाला एक गाव आहे, हे माझ्या शहराच्या शेजारी. इथे एक क्लिनिक असतं, ते करायला मी येतो. इथलं एक छोटंसं स्टोअर आहे, हे कोऑपरेटिव्ह स्टोअर म्हणतात त्याला. इथे भाजीपाला, फळं, दूध वगैरे मिळतं. तर या गावातलं थोडंसं अंतर मी चालून तुम्हाला इथली व्यवस्था दाखवणार आहे. तर इथे अशी बसायची व्यवस्था, झाडं बिडं आहेत. आणि जुनं गाव आहे, खूप जुनं. म्हणजे घरं आहेत इथे, गावात जुनीच असतात. तर त्या गावामध्ये आता इकडे पोस्ट ऑफिस आहे गावातलं, आणि टाऊन हॉल आहे. तर हे इकडे समोर ही शाळा दिसते आहे, लहान मुलांची शाळा आहे ही. 5वी 6वीपर्यंतचे वर्ग, सरकारी शाळा, जुनी शाळा दिसते ती पण. आणि इकडे एक हे ब्युटी सलून आहे. इथलं पोस्ट ऑफिस या गावातलं हे दिसेल तुम्हाला, या बिल्डिंगमध्ये आहे. ही शाळा, शाळेचं ग्राउंड, लहान मुलांची शाळा असल्यामुळे ही जुनी शाळा आहे. तिचं लिमिटेड ग्राउंड इथे दिसतं आहे. इथे एंट्रन्स आहे शाळेचं, आणि हे इकडे वर्ग भरतात. मागे पण पसरलेली आहे. हा फुटपाथ आहे पूर्ण गावभर, दोन्हीकडून फुटपाथ आहे. आणि ही लोकांची घरं आहेत, जुनी घरं आहेत. काही नवी घरं पण आहेत या गावात, इतर भागांमध्ये. रिजनेबल साईजचं गाव आहे. हे कॅश मशीन आहे, ATM मशीन. काही चहाचं दुकान आहे, आणि काही तिथे ग्रीटिंग्स वगैरे, केक असं मिळतात तिथे. या गावातलं पब्लिक टॉयलेट, या गावातलं चर्च दिसतंय. हे प्रायव्हेट घरं आहेत, लोकांची राहायची घरं. दगडी बांधकामातलं जुनं वस्ती आहे ही. हे रस्ते बघा, हे गावातले सुद्धा. पार्किंग, नो पार्किंग, डबल येलो लाईन, त्याच्या सगळ्या सूचना तिथे आहेत. पोलीस स्टेशन असं लिहिलं आहे इथे, पण ते आहे की नाही काय माहिती. 1902 ओल्ड पोलीस स्टेशन, ऐतिहासिक ही वास्तू आहे ही. पण आता ती प्रायव्हेटली दिलेली दिसते, म्हणजे विकलेली दिसते. लंडन हाऊस. हे गावातले जे रस्ते आहेत वेगळे वेगळे, त्यांचे नावं आहेत हे. इकडे एक पब आहे, मी तुम्हाला त्या पबकडे घेऊन जातो. एक लोकल शॉप आहे, कॉर्नर शॉप. ते ट्रॅव्हल एजन्सीसारखं आहे, ते बुकिंग वगैरे करतात ते पॅकेजेस. हा गावातून जाणारा ओढा. इकडे असे बायकर्स मोठ्या मोठ्या आवाजातल्या गाड्या चालवतात. हा ओढा या समोरच्या डोंगरातून येतो. हा पब आहे इथे, क्लॅन एअर आर्म्स. या रस्त्याने, मी समोरच्या रस्त्याने तुम्हाला नेतो. घरं आहेत अशी. आता एक गाव असल्यामुळे इथे आतले जे इंटरनल रोड आहेत हे काही खूप मोठे नाहीत, पण तरी कुठे पार्किंग करायचं नाही आणि कुठे करायचं याच्या संदर्भात स्पष्ट सगळ्या खुणा आहेत, म्हणजे कोणाला इथे कन्फ्युजन नको. आणि लोक इकडे शांततेत राहतात. आहे तर हे काही लोकांच्या घराची फ्रंट साईड आहे, काहींची बॅक साईड आहे. ते मांजर आहे इथे. कम हिअर, कम. Oh, you're not happy, are you? No? Okay, I'll leave you in peace. मांजरी आहेत या गावात बऱ्याच. हेलो, यू ओके?
Hello. Come. Come on. Yeah. Hello. ही फ्रेंडली दिसते. You okay? You okay? तिकडे त्या रस्त्याला फुटपाथ नसल्यामुळे इकडे क्रॉस केला मी. तर हे मोठी जुनी वास्तू आहे, पण ती प्रायव्हेट दिलेली दिसते लोकांना. आता इकडे बऱ्याचशा चर्चेस आणि जुन्या ज्या वास्तू आहेत त्या ट्रस्टने विकून टाकलेल्या आहेत. कोणी चर्च बेसला फारसं कोणी जात नाही इकडे. त्यामुळे अशा जुन्या वास्तू ज्या असतात त्यांच्यामध्ये लोक फ्लॅट्स बांधतात आणि मग त्या विकल्या जातात. तो एक व्यवसायच आहे इकडे जुन्या वास्तू घेऊन. इथे एक असं आर्टचं दुकान आहे या गावामध्ये. तिथे पेंटिंग्स विक्रीला आहेत. फार लोक रस्त्यावर दिसत नाहीत कारण लोकसंख्या कमी असते. आहे हा भाग बघा, इथे अगदी कमी जागा आहे लोकांना चालायला, पण तरी येलो लाईनच्या बाहेर चालता येतं. हे लोकांचे घरं आहेत इथे. ही जुनी पद्धत आहे ही. त्यावेळेला एवढं प्लॅनिंग नसेल गावांचं, त्यावेळेची ही घरं आहेत. जेव्हा घोडागाड्या असतील तेव्हाची. अशी ही व्यवस्था आहे. आणि मी आता इथे परत त्याच स्क्वेअरला परत आलो आहे. तर हे गाव आहे क्लॅनवरवाखान नावाचं. इथे पण दर आठवड्याला रेग्युलर वेस्ट कलेक्शन असतं. प्रत्येक घराचा जे वेस्ट आहे, पाणी, टॉयलेट, हे सगळं अंडरग्राऊंड आहे. आणि इलेक्ट्रिसिटी प्रत्येक घराला आहे. गॅस सप्लाय प्रत्येक घराला पाईप गॅस आहे. आणि सेफ आहे गाव. या गावात कुठलाच क्राईम ऐकायला मिळत नाही. म्हणजे काही कोणाचं काही चोरून नेलं आणि काही कोणावर हल्ला केला, या परिसरामध्ये क्राईम रेट ॲब्सोल्युटली अगदी निग्लिजिबल आहे. आम्ही जिथे राहतो तिथे. म्हणजे लोकांना इंग्लंडमधून जे इकडे येतात त्यांना आश्चर्य वाटतं की इथे क्राईमच होत नाहीत लोकांचे. तर ते त्या दृष्टीने खूप चांगलं एक जागा आहे. आय होप की आपल्याकडे सुद्धा गावं अशी व्हावीत. हे गाव आहे ॲक्च्युली. त्याला ज्यांनी टाऊन जरी म्हटलेलं असलं तरी काही असं मोठं तालुका बिलुका असं गाव नाही आहे. हे छोटं गाव. इथे बाजारपेठ पण नाही आहेत. काही मोजकीच दुकानं आहेत. काही फारसे रेस्टॉरंट्स पण नाही आहेत. त्यामुळे गावच आहे. आणि फार मोठं पण नाही आहे ते. आता मी फिरून आलो ते जवळजवळ अर्धं गाव याच्यात मी आता फिरून आलेलो आहे. तर पुन्हा या शाळेजवळ आलो आणि ही माझी इथे गाडी लावलेली आहे पांढरी मागे. आय होप यू एन्जॉयड दिस. वीकेंडला मी इंग्लंडमध्ये जातो आहे. मी इंग्लंड वेल्सच्या बॉर्डरच्या तिथे राहतो. तर तिथल्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन ओव्हर दी वीकेंड. आणि आय होप यू विल एन्जॉय दॅट. ओके, टेक केअर. बाय बाय.